नमस्कार. अर्थपूर्णमध्ये आपण आज आणखीन एका विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजे मागच्या वेळेला आपण बघितलं की टीका करणाऱ्या लोकांची मानसिकता कशी असते आणि त्याचप्रमाणे आज आपण पाहणार आहोत की नेहमी मदत घेणाऱ्या लोकांची मानसिकता नक्की कशी असते आणि त्याच्यामुळे कोणालाही मदत करताना आपण काय काय गोष्टी सांभाळल्या पाहिजे. आपल्याकडे एक छान कविता ऐकली असेल सगळ्यांनी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. काही लोक म्हणतात हातच घ्यावे, काही लोक म्हणतात हातच व्हावे. पण हातच व्हावे ही चांगली गोष्ट आहे. हातच घ्यावे ही टेंडन्सी असणारे बरेच घेणारे असतात. आणि दुर्दैवाने तुम्ही नोटीस केलं असेल तर सध्या जी जगात परिस्थिती चालू आहे, युद्ध परिस्थिती वगैरे, या सगळ्यामध्ये तुमच्या एक लक्षात येईल की बऱ्याचशा देशांमध्ये पाहुणे म्हणून काही लोक जातात, काही ठिकाणी लोक आश्रित म्हणून जातात, म्हणजे रेफ्युजी म्हणून जातात. ते देश या रेफ्युजीजना आधार देत का? माणुसकीच्या नव्हे. बरं, तिथे राहता 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 हे लोक आपली प्रजाती इतकी वाढवतात, म्हणजे इतकी मुलं जन्माला घालत आपली लोकसंख्या एवढी वाढवतात की एक काळ असा येतो की त्या देशातल्या लोकल लोकांच्या लोकसंख्येपेक्षा हे आश्रित म्हणून आलेली जी लोक तिथे सेटल झालेली त्यांची लोकसंख्या जास्त होते आणि त्याच्यानंतर हे लोक सत्तांतरण करण्याचं संपूर्ण प्लॅनिंग करून. हे काही ठिकाणी चाललेलं, मी नावं कशाचीही घेत नाहीये, पण काही ठिकाणी चाललेल्याबद्दल संबंध इंटरनेटभर तुम्हाला चर्चा सापडते. सावध व्हा म्हणून लोक इशारे देत आहेत, हेही तुम्हाला सापडेल. आपल्या देशातही काही फारशी वेगळी परिस्थिती आहे अशातला भाग नाहीये. फक्त आपल्याकडे ते अजून झालेलं नाही. काही ठिकाणी अगदी होऊ घातलेलं आहे आणि काही ठिकाणी ऑलमोस्ट झालेलं आहे. आता या ठिकाणी मदत घेणाऱ्या किंवा आश्रय घेणाऱ्या लोकांची विचारसरणी काय असते? त्यांच्याकरता आपला चांगलेपणा हा त्यांचा असेट असतो. आपल्याला वाटतं आपला चांगलेपणा आपला असेट आहे. नाही, असे लोक आपल्या चांगलेपणाला स्वतःचा असेट म्हणून वापरतात. आणि जेव्हा हे लोक तुमच्या चांगुलपणाला तुमचा असेट म्हणून वापरायला लागतात, त्यावेळेला लक्षात घ्यायचं की आपल्याला वापरलं जातंय, आपला चांगलेपणा वापरला जातो आहे. आणि जर आपला चांगलेपणा एखाद्या व्यक्तीच्या वाईटपणा करता वापरला जात असेल तर मला वाटतं त्या ठिकाणी तो चांगलेपणा ठेवायची गरज नाही. विचार करताना, बोलताना त्याच्यामुळे नेहमी एक गोष्ट लक्षात घ्यायची की समोरचा माणूस जेव्हा मदत मागायला येतो त्यावेळेला त्या मदत मागण्यामागे
त्याची धारणा नक्की काय आहे हे समजून घेतल्याशिवाय लोकांना वाटेल की तुम्ही उगाचच्या उगाच मदत करत नाहीयेत म्हणजे तुम्ही निर्दय आहात वाटू दे. तुमच्यामध्ये कंपॅशन नाहीये असाही तुमच्यावर आरोप होईल, होऊ दे. पण समोरच्याला मदत करण्यापूर्वी त्याची मागणी रास्त आहे का आणि ती मागणी करण्याच्या मागची त्याची भावना रास्त आहे, या दोनही गोष्टी या पडताळून पाहणं गरजेचं आहे. आणि हे मी का म्हणते, एकदा मला आठवतंय की कुठेतरी चालले होते आणि जनरल गाडीतनं आपण जात असताना बाहेर सिग्नलला वगैरे लोक भीक मागायला येतात, तशी एक दोन कॅरेक्टर्स आली आणि नेमकं त्यावेळेला माझ्या हातामध्ये चिल्लर अजिबात नव्हती. 100च्या आणि 500च्या नोटा होत्या, त्या थोडी देणार आपण कोणाला. मग मी शांतपणाने त्या भीक मागणाऱ्या व्यक्तीला ओव्हरऑल असं आशीर्वाद दिल्यासारखे केलं. मतलब आज मेरे पास कैश छुट्टा नहीं है, मैं दुआ देती हूँ तुमको कि तुम्हें जो भी तुम्हारी जरूरत है ऊपर वाला पूरी करेगा. हे झाल्याबरोबर ती भीक मागणारी व्यक्ती जे होती एक, ती इतकी चौताळली माझ्यावर. मला म्हणते दुआ देने का काम आपका किसने बोला, दुआ देने का काम हमारा है, आपका काम पैसा देने का. बापरे. म्हणजे मला एक गोष्टीचं आश्चर्य वाटलं की आतापर्यंतचा गेल्या 30-35 वर्षाचा माझा अनुभव, की माझे सगळे विद्यार्थी, माझ्या ओळखीतली बरीच मंडळी हे माझी गुडविल मिळवण्याकरता, आशीर्वाद मिळवण्याकरता धडपडत असतात. त्यांचं काही चांगलं महत्वाचं असेल की तुमची ब्लेसिंग राहू देत म्हणून मला सांगत असतात. काहीतरी त्यांना अनुभव येत असणार म्हणून करतात ना ते. आणि इकडे ह्या व्यक्तीला मी आपण देते ब्लेसिंग, म्हणे ब्लेसिंग द्यायचं काम आमचं आहे, तुमचं नाही. आता हे काय. तेव्हा मी थोडा विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की ब्लेसिंग देण्याकरता यांच्याकडे खरोखरी ब्लेसिंग आहेत का यांच्यामध्ये फक्त विष भरलेलं आहे. आणि अशा लोकांना तुम्ही जेव्हा पैसे देता विथ अ होप की आपल्याला ब्लेसिंग मिळतील, त्याला खरंच ब्लेसिंग मिळत आहे का आपले पैसे घेऊन हे लोक बाहेर जाऊन नशा पाणी करतात. म्हणजे मागणाऱ्याची नियत ही नेहमी पाहणं फार गरजेचं असतं. आणि या ठिकाणी आपल्याला शब्दांच्या अर्थाबरोबर लोकांच्या वागण्यातले अर्थ हे समजणं हे फार आवश्यक असतं. मागणाऱ्या लोकांपैकी मी ऑलवेज नोटीस केलंय, एक रिक्वेस्ट नक्की करीन की कोणीही काहीही मागायला येतील त्यावेळेला पैसे देऊ नका, कॅश देऊ नका अननोन लोकांना. ओके, तुमच्या नात्यातली मंडळी आहेत, काही इव्हेंट आहे, त्यावेळेला तुम्हाला त्यांना गिफ्टच्या ऐवजी कॅश द्यायची, ठीक आहे, कारण ते तो वेगळा विषय असतो. अननोन लोकांना मदत करताना कॅशनी करायची, त्यांना ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीची मदत करा. इथे सुद्धा तुम्हाला गंमत सांगते. एक दिवस असंच ट्रॅव्हल करत असताना सिग्नलला आलं कोणतरी, हात पुढे भीक मागायला, बहुत भूक लगी है, कुछ पैसा दे दो. आता ह्या दोन कॉन्ट्रडिक्शन, भूक लागली आहे आणि पैसा दे दो. माझ्या बॅग मध्ये काही फ्रुट्स होते, त्यातलं एक फ्रूट काढलं आणि त्या बाईच्या हातावर ठेवलं.
ते म्हणे ये क्या, म्हणलं भूख लगी है खाना दे रही हूँ. हो, ये नहीं चाहिए, पैसा चाहिए. आता हे काय झालं की अगेन दे आर शोईंग, तुमची सिंपथी गोळा करणं एवढाच प्रयत्न असतो. प्रत्यक्षात जी गोष्ट ते मागतात ते त्यांना नकोच असतं. भूक लागली म्हटलं जेवण माग, भूक लागली खाण्याकरता काहीतरी हवं, नाही ते नको असतं. रेल्वे प्लॅटफॉर्म वरती भरपूर वेळेला तुम्ही स्वतः ट्राय करून बघा. तुम्ही जर ट्रेननी कुठे जाण्याकरता थांबलेले असाल, कोणीतरी कधी कधी भीक मागायला येतं, त्यावेळेला तिथला कुठला तरी जो हे असतो कॅन्टीन सारखं काउंटर असतो, त्या ठिकाणी त्या कॅरेक्टरला घेऊन जा आणि कॅन्टीन वाल्याला सांगा ह्याला खायला दे, त्याला काय हवंय ते खायला दे, त्याचे पैसे मी देतो. तो माणूस त्या कॅन्टीन पर्यंत पण येणार नाही, पळून जाईल, दुसऱ्या माणसाकडे पैसे मागायला जाईल. अनुभव घेऊन बघा. या हे मी का सांगते की आपल्याला ज्याप्रमाणे आपल्या बोलण्यातले अर्थ समजायला लागतात, त्याचप्रमाणे प्रभावी आयुष्य जगायचं असेल तर दुसऱ्याच्या बोलण्यामध्ये नक्की काय चाललंय, त्याचं बोलणं आणि त्याचे विचार यातला फरक हा पण समजणं हे फार गरजेचं असतं. कारण ते जर घडलं नाही तर आपण समोरच्याला मदत करून स्वतः खड्ड्यात पडू शकतो. तेव्हा नक्की विचार करा आणि कोणालाही मदतीचा हात पुढे करताना आपण सत्पात्री दान करतोय की नाही हे बघा. कारण तुम्ही जर पाहिलं असाल तर आपल्याकडे नेहमी सांगितलं जातं की दान करावं, पण अपात्री दान करू नये, सत्पात्री दान करावं. म्हणजे योग्य व्यक्तीला दान करावं. म्हणजे आपण ज्याला आपण लोकांना काहीतरी देतोय कबूल, पण आपण जे देतोय ते घेण्याची समोरच्याची क्षमता आहे की नाही. मी लायकी हा शब्द वापरत का नाहीये, खरं तर तो जास्त अप्रोप्रिएट आहे, पण तो वापरत का नाहीये कारण बऱ्याच वेळेला तो चुकीच्या अर्थाने वापरला जातो. म्हणून मी क्षमता हा सभ्य शब्द वापरतो. तर जेव्हा एखाद्या व्यक्तीची ती क्षमता आहे का नाही हे पाहिल्याशिवाय आपण दान देतो आणि जेव्हा त्या व्यक्तीची ती गोष्ट घेण्याची क्षमता नसते त्यावेळेला गडबड होते. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची क्षमता नसताना ती व्यक्ती जे मागते ते त्या व्यक्तीला देतो, त्यावेळेला दोन गोष्टी होतात. एक, आपण दिलेल्या गोष्टीचा दुरुपयोग हा एक प्रकार होतो आणि दुसरं, जर घेणाऱ्याला मिळालेलं दान सांभाळता आलं नाही तर तो अशी काही चुकीची कृत्य करून जातो माणूस की ज्याचा त्या माणसाला स्वतःला किंवा समाजाला अतिशय त्रास होऊ शकतो. तेव्हा या दोनही गोष्टी टाळायच्या असतील तर कुठलंही दान करताना विचार करून करा. म्हणजे दान घेणारी व्यक्ती ती घेण्याकरता योग्य आहे की नाही हे तपासून पहा आणि मग दान करा. कारण हे केल्याने आपला समाज सुदृढ व्हायला खूप मदत होते. दुर्दैवाने काय आहे, लोकांना दान करायला फार असं आम्ही काहीतरी महान आहोत असं वाटतं आणि तिथेच देणाऱ्याचा अहंकार येतो. मी महान आहे, मी लोकांना हे दिलं, मी महान आहे, मी लोकांना हे दिलं. कशाला? कोण आहे, कोण आहे तुम्ही? लोक देवाला नवस बोलतात, देवा हे आमचं काम कर, तुला आम्ही हे देऊ. अरे मला खरोखरी प्रश्न पडतो कधी कधी की
आपल्याकडे जे आहे ते आपलं आहे का त्यांनी दिलंय? मग जर ते त्यांनी दिलेलं आहे तर त्याला तुम्ही देणारे कोण? पण नाही. म्हणजे दान करताना दान करणाऱ्या माणसाचा अहंकार ज्या क्षणाला मोठा होतो त्या क्षणाला गडबड होतो. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून दान करावं. अन्यथा ज्या देशांमध्ये मी आता सुरुवातीला जे सांगितलं परिस्थितीवर आश्रित म्हणून आले, स्वतःची प्रजाती वाढवली आणि एंडला त्या देशांवरच राज्य करायला लागले. असा प्रकार जो इतिहासात अनेक वेळेला अनेक ठिकाणी घडलेला आहे तो पुन्हा घडायला सुरुवात झालीये. कसं होऊ शकतं? इतकी भयंकर गोष्ट होऊ शकते. म्हणून दान करताना विचार करा आणि दान करा. धन्यवाद.